नमस्कार, माझे नाव अमृता सुधाकर काळे. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर, तालुका जिल्हा धाराशिव. मी आज तुम्हाला आनंदाचा इंद्रधनुष्य या पुस्तकातील वर्तन परिवर्तन ही कथा वाचून दाखवणार आहे. वर्तन परिवर्तन. सर, साक्षीने 2 शीतपेयांच्या बॉल आणल्या आहेत आणि तिच्या बॅगेत कॅडबरी चॉकलेट सुद्धा बघा किती आहेत. 7वीच्या वर्गातील श्रवण शिंदे सरांकडे वर्गातील साक्षीची कागाळी केली. साक्षीने श्रवणकडे रागाने पाहिले. सर म्हणाले, साक्षी, त्या शीतपेयांच्या बॉल आणि चॉकलेट्स इकडे घेऊन ये. साक्षी बघू. साक्षी जागेवरच बसून राहिली. श्रवण पुन्हा म्हणाला, सर, ही रोजच पैसे घेऊन येते आणि शाळेत येताना दुकानातून खूप खाऊ आणते आणि मधल्या सुट्टीत खात बसते. वर्गातील मुलांनाही वाटते. शिंदे सरांना हे प्रकरण गंभीर वाटले. त्यांनी साक्षीला जरा दरडावूनच टेबलकडे बोलावले. तेव्हा ती कॅरीबॅग लपवून ठेवलेल्या कॅडबरी व शीतपेयांच्या बॉल आणि पाच कुरकुरे चॉकलेट बार सरांकडे घेऊन आली. सर, सर्व वस्तू तिने टेबलवर ठेवल्या. त्या सर्व वस्तू पाहून सरांनी विचारले, किती रुपयांना घेतलेस हे सगळे आणि कोणी पैसे दिले तुला? सरांच्या आवाजाचा पारा चढला. सरांनी आधी सांगायला आढेवेढे घेतले. खरं सांगतेस की नाही? का सांगू मुख्याध्यापकांना? मुख्याध्यापकांना सारी शाळा घाबरायची. त्यांची शिस्त अत्यंत कडक होती. माझा हा उपाय लागू पडला. मुख्याध्यापकांचे नाव घेतल्यावर ती हलकेच म्हणाली, 100 रुपये घेतले हे सगळे 100 रुपये घेतले हे सगळे सर. आईने दिले आहेत मला 100 रुपये खायला. सर, 100 रुपये एवढे खरं सांगतेस की नाही तू? लावू तुझ्या आईला फोन? विचारू तुझ्या आईला? यावर साक्षी एकदम गप्प झाली. काय बोलावे हे तिला सुचेना. बोल पटकन. लावू तुझ्या आईला फोन? आई आता कामावर गेली असेल सर. कामावर फोन नाही नेत ती. फोन घरीच बाबांकडे असतो. आई सरांना वाटले वेळ मारून नेण्यासाठी तिने ही थाप मारली असेल. या गोष्टीचा आपण छडा लावलाच पाहिजे. शाळेत एवढी चांगली खिचडी मिळत असताना पालक मुलांना खाऊसाठी 100 रुपये देतात. याचा अर्थ काय बरं? या महानगरपालिकेच्या शाळेत पालक एवढे श्रीमंत नाहीत की मुलांना रोज खाऊसाठी 50-100 रुपये देतील. सरांनी खिशातून फोन काढला आणि सरळ तिच्या आईला फोन लावला. फोन पटकन लागला. सरांनी फोन स्पीकरवर टाकला. तिच्या आईनेच उचलला. सरांनी विचारलं, का हो, तुम्ही मुलीला 100 रुपये दिले होते खाऊसाठी? नाही सर, मीच विचार करत आहे की पाकिटातले 100 रुपये गेले कुठे. बहुतेक मी बाथरूम मध्ये सकाळी आंघोळीला गेले तेव्हा या मुलीने 100 रुपये पाकिटातून गुपचूप काढून घेतले असतील. हो, काल तर शेजारच्या घरातून सुद्धा 50 रुपये या पोरीने चोरून आणले बघा. काय करावे या पोरीचे मला कळतच नाही. अहो, लक्ष द्या पोरीकडे. रोज असे पैसे मुलांच्या हातात आले तर मुले वाईट मार्गाला जायला वेळ लागत नाही. आणि ती तर आता खोटंही बोलायला शिकली आहे. ही घरी आल्यावर बघतेच आता तिच्याकडे. चांगले चटकेच देते तिच्या हाताला. आईने फोन ठेवून दिला. सरांनी सर्व वस्तू साक्षीला दिल्या आणि म्हणाले, बस जागेवर. पुन्हा असे करू नकोस. मी काही तुला मारणार नाही. तुझे मुख्याध्यापकांना नाव मात्र सांगणार आहे. त्याचं बघतील तुझ्याकडे. मुख्याध्यापकांचे नाव घेतल्याबरोबर साक्षी मनातून घाबरली. सकाळची 7:30ची शाळा दुपारी 12:30 वाजता सुटली. मुले आपल्या घरी गेली. दुपारी 3 वाजता साक्षीच्या घरून तिच्या आईचा सरांना फोन आला. अहो, आमची साक्षी अजून घरी
पोहोचली नाही. किती वाजता सोडले तिला तुम्ही? सर म्हणाले, नेहमीच्या वेळेत सगळी मुले सोडली मी. कुठल्या तरी मैत्रिणीच्या घरी परस्पर गेली आहे का ते पहा. नाही हो, सगळीकडे शोधले. तिच्या मैत्रिणीच्या घरी सुद्धा आपण कुठेच नाही ती. सर मला वाटतं बहुतेक ती घाबरली मुख्याध्यापकांना. तुम्ही उगाच तिला मुख्याध्यापकांची भीती घातली आणि तुम्ही साक्षी समोर आम्हाला फोनही लावायला नको होतं. पालक अशा पद्धतीने आपल्यावरच पलटतील हे सरांना मनातून सुद्धा नव्हते वाटले. ते म्हणाले, अहो मी तिच्या भल्यासाठी फोन लावला ना तुम्हाला. अहो सर, एक तर साक्षीचे वडील आजारी आहेत, घरातच झोपून असतात ते. आता तुम्हीच सांगा, कुठे शोधायचे मी आमच्या मुलीला? अहो असेल तिथेच जवळपास. काळजी नका करू, येईल ती घरी. आणि हो, घरी आली की लगेच कळवा मला, असे म्हणून सरांनी फोन ठेवून दिला. खरा त्यांनाही आता साक्षीची काळजी वाटायला लागली. जवळजवळ 1 तासाने साक्षीच्या आईचा फोन आला. त्या जे काही म्हणाल्या ते ऐकून सर अवाचक झाले. साक्षीची आई म्हणाली, साक्षी दुपारी 3 वाजेपर्यंत शाळेच्या जवळच्या गार्डन मध्ये जाऊन बसली होती. मग ती तिथून जवळच्या पोलीस चौकीत गेली. मी फोनवर तुम्हाला म्हणाले होते ना तिच्या हाताला चटके देते म्हणून. ते तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांना घरी घेऊनच ती आली. आता तुम्हीच सांगा काय करावं या पोळीचं. यावर सरांना काय बोलावे तेच कळेना. ते एकदम निरुत्तर झाले. त्यांच्या मनात आले बरे झाले या मुलीला आपण रागवणे एक साधा फटका सुद्धा मारला नाही तर तिच्या आईबरोबर तिने आपलीही पोलिसांकडे तक्रार केली असती. विनाकारण डोक्याला ताप झाला असता. जाऊ द्या, आता काही बोलू नका तिला, असे म्हणून सरांनी फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी साक्षी शाळेत आली. काही घडलेच नाही अशा अविर्भात ती वावरत राहिली. सरांनीही तो विषय पुन्हा उगाळून काढला नाही. 2 दिवस बरे गेले. साक्षीबद्दल कुठल्याच मुलाकडून तक्रार आली नाही की कानावर कागाळी आली नाही. एके दिवशी शाळा सुटली. सगळी मुले भरभर घरी जाण्यासाठी खाली उतरली. साक्षी मात्र वर्गातच बसून राहिली. विचारले तर म्हणाली, माझी आई मला न्यायला येणार आहे. मग सर म्हणाले, ठीक आहे, आई येईपर्यंत बस वर्गात. सर त्यांचं काम करीत राहिले आणि काही कामासाठी सरांना ऑफिसमध्ये बोलावले. सर ऑफिसमध्ये गेले. तिकडून वर्गात आल्यानंतर ते पाहतात तर काय, त्यांच्या बॅगेची चेन उघडी होती. बॅगेत असणारे पैशाचे पाकिटही नेहमीच्या जागेवर नव्हते. सरांनी एकदम साक्षीकडे पाहिलं. ते क्षणभर घाबरले. या मुलीने आपले पाकिट लंपास केले की काय? त्यांनी बॅगेतल्या दुसऱ्या खणात पाकिट शोधले. पाकिट हाताला आलं. त्यांनी पाकिट उघडलं तर पाकिटातल्या 100च्या 2 नोटा गायब. सरांनी पुस्तकात तोंड खुपसून बसणाऱ्या साक्षीकडे रागाने पाहिले. साक्षी, तू माझ्या बॅगेला हात लावला का? नाही सर, मी तर पुस्तक वाचत बसले होते. सरांचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तिनेच आपले पैसे चोरले असणार. ती सळदुंबडीपणाचा आव आणते असं त्यांनी वाटलं. त्यांनी पुन्हा विचारलं, अगं खरं सांग, मी तुला मारणार नाही. नाही सर, मी उठलेच नाही जागेवरून. मी तर इथेच वाचत बसले आहे कधीची. साक्षी काही केल्या खरं बोलना, तयार होईना. आता काय करावे? सरांना प्रश्न पडला. पैसे तर गेले. सर पाकिट हातात घेऊन बसले. सरांना वाटलं या मुलीला आणखी काही
विचारत बसलो तर काही आपली पोलिसांकडे तक्रार सुद्धा करेल की आपण तिच्यावर चोरीचा आळ घातला म्हणून. सर खुर्चीत बसून राहिले. त्यांना काही सुचेना. तेवढ्यात अर्ध्या तासापूर्वी झेरॉक्स काढायला गेलेले शिपाई काका सरांकडे परत आले आणि म्हणाले, सर सर्व झेरॉक्सचे 80 रुपये झाले. बघा, या घ्या तुमच्या सर्व झेरॉक्स आणि हे उरलेले 20 रुपये. असं बोलून शिपाई काका ऑफिसकडे निघून गेले. सरांच्या तेव्हा कुठे लक्षात आले, आपण शिपाई काकांना झेरॉक्स काढायला मगाशी घाईने 200 रुपये दिले आणि ही गोष्ट कामाच्या गराड्यात आपण पूर्णपणे विसरून गेलो. सरांनी साक्षीकडे पाहिलं तर ती शांतपणे पुस्तक वाचत होती. सरांना आता स्वतःचीच लाज वाटली. विनाकारण आपण साक्षीनेच चोरी केली असं समजलं. सरांनी पुन्हा शिपाई काकांना बोलवून घेतलं आणि 20 रुपयांची नोट त्यांच्याकडे देत म्हणाले, काका प्लीज माझं एक काम कराल का? खाली जाऊन 20 रुपयांचे एक कॅडबरी चॉकलेट घेऊन याल का? अहो, आता चॉकलेट कुणासाठी? अहो, आमच्या साक्षीसाठी. गुणाची आहे आमची साक्षी. मन लावून पुस्तक वाचत आहे मगापासून. बक्षीस नको का द्यायला तिला? साक्षीने सरांकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहिलं. तिच्या हसऱ्या चेहरा पाहून सरांना मलूल चेहरा आता फुलून आला होता. धन्यवाद.